सुंदर असा गाव राजपुरी कोलीवाडा। सजावट बघा खूप सुंदर। जय महाराष्ट्र पब्लिक, माझं नाव निलेश कुंभी। तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे निलेश कुंभी ब्लॉग्स। तर सुप्रभात सगळ्यांना। आज मी जसं बोललो आमच्या गणपती बाप्पाचा मिरवणूक निघालेली आहे, तर तुम्हाला मी दाखवतो। मी बघा आता मंदिराच्या इकडे हे बघा, मंदिरात सगळी तयारी वगैरे चालू आहे आणि तिकडून आता मिरवणूक निघते। तर मी त्यासाठी ते दाखवण्यासाठी बोलतो की मिरवणूक निघाली आहे। तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी दाखवेल, फक्त सगळ्यांनी ब्लॉग कंटिन्यू करा, सोडू नका, बघत राहा। आज खूप मजा येईल, कारण माझ्या गावी अक्षय तृतीयाचा जो सण असतो आपला गणपती बाप्पाचा जन्मकाल वगैरे होतो आपल्या मंदिरात, तर खूप मजा येईल। ब्लॉग कंटिन्यू करा। तर बघा आपल्या गावात आज गणपतीची मिरवणूक आहे। सकाळी काढतात गणपती इकडून। आता असे सीन वगैरे काढतात, तुम्हाला मी दाखवतो। शंकर बनल्या बघा गणपती, सीन वगैरे काढतात, मी दाखवतो तुम्हाला सगळ्या गोष्टी। ब्लॉगमध्ये राहा सगळ्यांनी।
आता भजन होईल, मी तुम्हाला सांगतो भजन होईल. आता इकडे कीर्तन होईल ऍक्च्युअल मध्ये. चंदन बघा आमचा मित्र. हो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी होतील, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेल. फक्त कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. डेकोरेशन केलेलं आहे, सुंदर, एकदम सुंदर, अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं आहे. गणपती बाप्पाचा उत्सव आहे आज. सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, आपल्या मंदिरातला सुंदर असा परिसर तुम्हाला दाखवतो. आणि इकडे आपलं सगळं चालू होणार आहे. आता या टायमानंतर खूप म्हणजे खूप गर्दी होईल, खूप गर्दी होईल. आता खाली चालू आहे आणि आता तुम्ही कीर्तन कंटिन्यू करा आणि पुढे मी तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. आपली भाऊ लोक सगळे गावी आता आलोय, बऱ्याच महिन्यांनी भाऊ लोक भेटलेत सगळे. भेटू पुन्हा व्लॉग मध्ये, कंटिन्यू राहा. चला आता निघालोय. सेटअप बघा माझा कसा आहे, माझ्यासोबत सेटअप बघा कसं वाटतं. निघालो आता. कुल्फी ठेवलेली आहे, सगळी ठेवलेली आहे, सगळ्यांनी. त्याबद्दल कोली माधव समाज राजपुरीच्या वतीने त्यांना छोटीशी पुष्पमालिक आम्ही प्रदान करून त्यांच्या चित्रकांनी सेटअप बघा कसा दिसतोय. स्वीकारायचं आहे. रेडी झालेलं आहे फर्स्ट क्लास मध्ये. मानधन त्यांना आम्ही देणार आहोत. अध्यक्ष माधव कोली समाज रमेश जनार्दन पाटील, हे फोटो घ्या रे, तुम्हाला दाखवतो. विनोद म्हात्रे फर्स्ट क्लास मध्ये रेडी झालोय. उत्कृष्ट पक्वामध्ये 2 दिवस आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारची साथ दिली. चला आता आम्ही जातो आतमध्ये आणि तुम्हाला मानधन येण्या जाण्याचा खर्च म्हणून आतमध्ये भेटूया. आतमध्ये खूप गर्दी झालेली आहे. आता शूज वगैरे इकडे काढतो. पुढच्या वर्षी तू धावत आलाच पाहिजे. हो इथे घालतोय. हॅलो माईक चेक चेक. हॅलो हॅलो. कशी म्हणा पण ते बघा आपली मंडळी सगळी बसलेली आहे. हे दाखवते हो येत आहे, दाखवते लोकांची घेऊन येत आहे, लगेच येत आहे 2 मिनिटं. हॅलो हॅलो. तेरागाव पोलीस संघटना आणि त्या संघटनेच्या वतीने आपल्या 13 गावातील 13 क्रिकेट सामने मुंबई येथे खेळवले गेले होते. निश्चितच मुंबईच्या राजपुरीचं नाव चमकतंय. भले द्वितीय क्रमांक, पण आपल्या पोरांनी जाऊन कसरत आमची मावशी अलका मावशी ब्लॉग चालू आहे. संध्याकाळची
पालखी सजावट बघा, खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे, खूप सुंदर सजावट केलेली आहे. इथून निघालो का आपला बजरंगबलीचं मंदिर आहे. जय बजरंगबली. जय बजरंगबली. माझे जिजू बघा बसले, एकटेच बसले. तनिष खूप गर्दी आहे आज. तुम्हाला बोललो आता थोड्या वेळापूर्वी काहीच गर्दी नव्हती बघा. ही फुलं जन्मकालासाठी, फुलं जन्मकाला ही फुलं उडवली जातात. आमचे बाप्पाला घेतलो. माझे पप्पा आणि त्यांचे मित्र, लहानपणापासूनचे मित्र, दोघं जण खूप महिन्यांनी येतात गावी, भेटले दोघं जण, फोटो वगैरे काढले दोघांचे. बघा बघू शकता आमचा कांदे. बघा बघू शकता, सकाळी तुम्हाला दाखवलं कोणी मंडळी नव्हते. आता
समस्त ग्रामस्थ मंडळ, महादेव कोळी समाज, राजपुरी या सर्वांच्या सहकार्याने सुरू असलेला हा मंगलमूर्तीच्या जन्मोत्सवाचं कितवं वर्ष? 83. हा 83व्या वर्षाचा जन्मोत्सव हा यावर्षी आपण मंगलमूर्तीच्या चरणावर सेवा रूपाने समर्पित करत आहोत. नीट अभंग समजून घ्या. अभंगाचा अर्थ आहे एवढा प्रभू व्हावे. एवढा म्हणजे केवढा? काल आपण देव पाहिला, पण देवाचं लक्षण पाहिलंय. गतिर्वार्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजामाव्ययम. दाखवतो मित्रमंडळी सगळी फोटो भेटत आहेत. मोरिया गँग, आमच्या गावातली मोरिया गँग. मोरिया गँग बघा आमच्या गावातली. या ब्लॉग शूट करताय. चला आता चालू आहे कीर्तन, तर तिकडे चालू आहे आणि आता कीर्तन झालं त्यामुळे सगळ्या गोष्टी दाखवतो. संध्याकाळपर्यंत खूप मजा आहे, खूप मजा. संध्याकाळ ही बघा फटाकड्यांची माळ लावलेली आहे, दिसते पूर्ण इथंपर्यंत लावलेली. बाबू गावकरी मंडळी तुम्हाला दाखवतो मी. कडक नाही, जुनी जुनी लोक घालवची ती लांब पॅन्टी. वडिलांचं नाव सांगा. आता शंकराला वडिलांचं नाव काय सांगता येते का? गावी उत्सव चालू आहे, मी तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी चालू आहेत. हा बघा रोहन दादा, सिद्धेश दादा, सगळ्या गोष्टी चालू आहेत. मी तुम्हाला बोललो मी त्या गोष्टी. मला बापच नाही. आता सांगा पंजोबाचं नाव माहिती नाही, पण भेटू आपण. नाव सांगितलं ब्रह्मदेव, आजोबाचं नाव सांगितलं विष्णू, पंजोबाचं नाव कुठून कुठं जायचं ऐकता. नारद मंडपात नव्हता, नारद म्हणला तुझं तू बघ, त्याच्या पुढचं मला माहिती. शंकर म्हणलं लग्न लावायचं असं तर लावा नाही, पण लग्नामध्ये शंकराला सांगितलं हा कुणाला पाहिजे असं काही. तळ्यामध्ये प्राण प्रतिष्ठा झाली आणि मनुष्य शरीर असणारा गणेश प्रगट झाला.
पद्यं ग्रहाण देवेश सर्वक्षेम समर्थभाव भक्त्या समर्पितं देवं लोकनाथ नमस्तुते नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधारमार्ध्यं न प्रतिप्रिय राम नमो गणपतये नमः प्रमथपतये या साईडने या मागे तसेच आपल्या गावाचं नाव ज्यांनी लौकिक केलं प्रथम स्वर्गीय पांडुरंग नागरी यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या गायनातून आपल्या शायरीतून नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजवलं. तदनंतर यंदाच आई माझी सत्वाची हे गीत पूर्ण महाराष्ट्रभर नसून पूर्ण भारतात ऐकलं गेलं आणि मला सुद्धा मोठे मोठे गायकांचे त्या ठिकाणी मला विचारलं गेलं हे मकरंद कुंभी पानकोटकर हे म्हणे तुमच्या रायगडचे नाही माझ्या गावचे बोलव. ठीक आहे मला एकदा बोलतं भेट करून द्या असं त्यांनी हो आपलं नाव पूर्ण महाराष्ट्रात या देशभरात गाजवलं. आई माझी सत्वाची माऊली हे गीत सर्वांनी ऐकलं आणि एकविरीच्या यात्रेच्याच तोंडावरच त्यांनी गीत ते सादर केलं. असे आमचे मकरंद पानकोटकर यांचा सत्कार आपले सावर्डेकर महाराज यांच्या हस्ते होईल. आपले सुप्रसिद्ध गाणे सुप्रसिद्ध पारंपरिक गीतकार मकरंद पानकोटकर सत्कार होताना. हॅलो हॅलो मी आता गाण्यात माऊलीला गाणं टाकते. आय तू मायाचा सागर ग आय तू दयाचा पाजर आय तू माया भगतांची ग लारू क्या भगतांची आय तू माया भगतांची ग लारू क्या भगतांची लारू क्या भगतांची आई माझी
आता ना आपल्या गावी एकविरा माते आणि माझा आता सत्कार होते महाराजांच्या हातून आणि आपल्या राजपूत कोळीवाड्याच्या समाजाच्या हातून त्यांना पण खूप खूप त्यांचा मी ऋणी आहे. मनापासून त्यांना माझा धन्यवाद आहे. दादांसोबत मी तुम्हाला बोललेलो मकरंद मानकोटकर हा आपल्या भाऊच आहे आपला, माझ्या गावातला राजपुरीमधला पारंपरिक गाण्याचा सुप्रसिद्ध गायक. आज गणपतीचा महोत्सव होता, त्यानिमित्ताने मी सुद्धा गावी आलो आणि भेटलो त्याला सुद्धा. खूप बरं वाटलं भेटून. पाहुणे मंडळी आणि वारकरी संमेलनातील मंडळी स्वर्गीय महाधर्म घागरी सभागृह या ठिकाणी जायचं आहे. पण सगळ्यांनी या चतुर्थीला पंच आणि कमिटी मेंबर देवाचा आज जन्मोत्सव झाला, कीर्तन झाला, सगळ्यांना घेऊन तिकडे देवाची पालखी मिरवणूक निघेल, त्यानंतर तिथं जिल्हा जाईल, पाहुणे मंडळ आणि वारकरी होईल. सगळ्यांनी आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा ब्लॉग मध्ये कंटिन्यू. आता ही आपली पब्लिक दाखवतो तुम्हाला. ही बघा, ही सगळी आपली पब्लिक आहे, सगळी गावातली पब्लिक आहे. ही बघा, ही पण सगळी टोटल पब्लिक आहे आपली गावातली. आप लोग ये जा संतूर पण जा. आता पूजा आटपलेली आहे तर आमच्या गावातला मकरंद दादांसोबत माझी बहीण संतनी आणि माझे जिजू. मला मी दाखवतो सगळे वर्षी संध्याकाळपर्यंत राहा, ब्लॉगमध्ये संध्याकाळपर्यंत कंटिन्यू करा, जेणेकरून काय प्रॉब्लेम नाही. आता सगळं टोटल झालेलं आहे. आता झाली सगळी मंदिरातलं सगळं कार्यक्रम झाला. सकाळचा कार्यक्रम व्यवस्थित झाला. आता संध्याकाळचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी संध्याकाळचा कार्यक्रम आहे. कसा वाटला कार्यक्रम सकाळचा? एक नंबर वाटला सगळ्यांना. तर आता मी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे सगळं उत्सव वगैरे झाला आणि उत्सव झाल्यानंतर आता मी पण चाललोय घरी आणि तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. संध्याकाळी आपल्या बाप्पाची पालखी वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, तर तुम्हाला मी पालखी पण दाखवतो.
मिरवणूक पूर्ण गावातून मिरवणूक निघते. हवं गाव तुम्ही बघू शकता, पूर्ण गावातून मिरवणूक पूर्ण गावातून निघते. तर मी संध्याकाळी भेटतो तुम्हाला. सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मकरंद दादा सोबत पण संध्याकाळी आपण डान्स करू. मकरंद दादा आपल्याच गावचा आहे, राजपूरचा. चला, धन्यवाद.